बायबल देवना वचन सांगाय की आकाश मध्ये चिडत बांधत का ते पाखरच बांधत का ते कधी पेरणी करत ना ते कधी कापणी करत ना तरी तेच ना स्वर्गीय पिता जो आहे तो तेच ना पोट किंवा तेचला जो लागणार अन्न आहे तो रोजने तेचला देईल. हालेलुया. आपू तर तेच पेक्षा किती पटीने म्हणतात. हालेलुया. आपू चिंता ना करा नाही अख्खी चिंता आपू देव टाके देवा नाही. हालेलुया. आपू ते बीजे तरी आपू चिंता मग बसते की घर काय बनावं किंवा आम्ही खेत मग काय आता तर कापणी लागेल मला खेत म्हणा काम व्हायचं आता मन डोरचा चारा टाकाना होई त्याला पाणी पाजा नाही गण चिंता आपल्याला तिलीनं बसेल जाईल. आलेल्या त्यामुळे देवना जो आवाज आहे ना तो आपपर्यंत येईना देव आपला हृदय मग काम ना करू शकतो. आलेल्या ते करता आहे ना देवना आता चालू आहे की आपू देवना वचन किंवा देवना राज्य नाही करता आपू प्रत्येक जण काय ना काय काम करायला पाहिजे. आलेल्या देवना काम कसं ना वाढे राहिलंय माहिती का कोण सांगितलं देवना काम कसं ना वाढे राहिलंय त्यांना कारण काय आहे. मला प्रश्न होता विचारा पटापट या तुम्हाला कसला माहिती कोण सांगी देवना काम कसं ना वाढे राहिलंय कोणी मी तर ना वाढे राहिलाय मला स्वतः मी प्रत्येक जण देवना काम हे निश्चित ना वाढी राहिलंय तर यात्र वाटत स्वतःला सांगा मनी मी तर ना वाढी राहिलंय. हालेलुया. कसं का मी प्रार्थना कराय मी उपास धराय त्यामुळे देवना काम वाढी नाही. हालेलुया. पण विश्वास ठेवा आपू आज देवना वचन जगणार जे की आपू कोणत्या रीते देवना वचन चालायला पाहिजे कोणती पद्धतीने आपण देवना राज्य वाढायला पाहिजे देवना राज्य में प्रवेश कशा करायला पाहिजे आपण. हालेलुया. चला आपण प्रार्थना करू तर देवना वचन सर्व जण डोळ्याला प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी आम्ही विश्वास ठेवतो की हा समय तुझ्याकडून येतो. प्रभूजी इथं बसलेले आम्ही वचनकडे जाणार आहोत. प्रभूजी इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात तू वचन प्रभूजी पडू दे आणि ते 30 पट 60 पट आणि 100 पट होईल असं तू काम हालेलुया. जो वचन चोरणार दुष्ट नाही शिकर या मंदिराभोवती प्रभूजी पार असो आणि वचन येईल प्रभूजी त्या वचन प्रमाणे आम्ही चालू बाबू आणि त्या वचनद्वारे आम्ही आशीर्वाद चोरू असं तो आमच्या भागात हालेलुया. पुढचा वेळ समजा आम्ही तुझ्या हाती सोडतो आमची प्रार्थना करणारे शिवा तुझ्या नावाने मागतो म्हणून आमेन. हालेलुया. हालेलुया. येशू मसीह की जय. तर ठीक आहे आपण एक वचन काढून मत्तई शुभवर्तमान ते 7 अध्याय वचन 14 मत्तई शुभवर्तमान ते 7 अध्याय वचन 11 वाक्य दिला सापडी केला वाक्य मत्तई 7:14 पटापट काढले जरा. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद. पहिली गोष्ट आहे दरवाजा अरुंद. बोला दरवाजा अरुंद. हा पुढे व मार्ग संकुचित आहे. आणि मार्ग जो आहे तो संकट नाही. बोला मार्ग संकट नाही. हा पुढे आणि ज्यांना तो सापडतो तो आणि जेसला तो सापडाय थोडेके आहे आणि ते थोडंच लोक. हालेलुया. म्हणजे स्वर्ग जाण्याचा जो रस्ता आहे ना आपली भाषा सांगतो तो साकडा आहे आणि ते जाण्याचा जो मार्ग आहे ना जो रस्ता आहे तो कठीण आहे. हालेलुया. दोन गोष्टी आहेत यामा एक साकडा मार्ग आणि एक कठीण रस्ता. हालेलुया. आपण आज या दोन्ही विषयी शिकणार आहे की साकडा मार्ग म्हणजे काय आहे. हालेलुया. आणि संकुचित रस्ता म्हणजे काय आहे. साकडा मार्ग तो आहे जो मार्ग फक्त माणूस घुसू शकते त्याने आधी थैली सुद्धा जावाव त्याला सांगत साकडा मार्ग म्हणजे एकदम चिवर रस्ता. हालेलुया. दोन प्रकारचा रस्ता आहे एक साकडा मार्ग आहे आणि एक पसरट रस्ता आहे. हालेलुया. पसरट रस्ता जो आहे ना कोणी बी माणूस कितला बी वज झाली ना चालू शकत पण साकडा मार्ग ना जास्ती वज जाणार जास्ती बोज ना आली ना चालू शकत एकदम तो साकडा मार्ग तो व्यवस्थित रीते चालता आहे. हालेलुया. जो पसरट मार्ग जो आहे ना आपू बी प्रवास करजे तर इष्टीमा जाजे ना तर इष्टीमा खा चाल तुम गोंटेली जावा तुम थैलेली जावा पास काय बी वस्तूली जावा तरी इष्टीमा थवत ना तरी इष्टीमा आपण जाऊ शकते. हालेलुया. हा होय पसरट मार्ग ते मखी वस्तू चालय. हालेलुया. आणि दुसरा जो आहे तो इवन में इथली चेकिंग होय विमान में जर आपण दखन होई तर विमान में इथली चेकिंग होय बॅगसनी चेकिंग होय माणूसनी चेकिंग होय बॅगसनी 2-2 टाइम चेकिंग होय. विमान में ना पावडर ना डब्बा सुद्धा चालय. हा विमान में बसानी करता पावडर ना डब्बा सुद्धा ना चालय इथली चेकिंग होय.
विमान बसानी करतात आणि इथली चेकिंग व्हानंतर पुढं 2-3 टाइम चेकिंग होत 2-3 टप्पा राहता मशीन माय चेकिंग करत ते नंतर दरवाजा लागला ते माय चेकिंग करत आणि लेडीज राहत त्या लेडीजला चेक करत जेंट्स राहत त्या जेंट्सला चेक करत तर तो मार्ग मग विमान बसानी करता इथली चेकिंग होय म्हणजे एक बी कोणती वस्तू ना आली जाऊ दे ना चाकूचा लाव ना नील कटरचा लाव लोखंडी वस्तू कोणती नाही आलेल्या तर विमान बसानी करता जर इथला नियम पाळणा पडत आणि विमान बसानी करता जर आपला इथल्या अडचणीस मै जाणार परत तर आपण तो स्वर्गम जाणार आहे आलेले तर आपण काय काय सोडायला पाहिजे विमान जर इथल्या वस्तू चालत नाही तर स्वर्गम कितल्या गोष्टी चालणार आलेले देवनामधून सांग की स्वर्गम जावानी करत आपला नीतिमत्ताना जो पोशाख आहे तो पोवना पडे नीतिमत्ताना पोशाख जो आपण पोवा ना तेव्हाच आपण स्वर्गना राज्याना वारिस किंवा भागीदार बनणार आलेले तर ते नाही करता आपण पहिला जो आहे तो संकोचित रस्ता म्हणजे एकदम चिवळ रस्ता आहे चालत असताना आपण जग बांगणार दखाना आहे की जग कशा चालले राहिलंय जगनं बोली कसे राहिलं जगनं वागी कसे राहिलं तो परिवार मनवरा बायकोन जमायना तर आपण तशा ना आपण संकोचित मार्ग मग जग बांग दखीन ना आपण जो कमी किंवा संकोचित मार्ग आहे ते मग आपण चाला नाही आपला परिवार व्यवस्थित चालला नाही आपलं पोरे बास मग आपला व्यवस्थित चालला नाही आलेले दुसरा जो दुसरी जी गोष्ट आहे तो कठीण मार्ग बोला कठीण मार्ग आपला कोणता मार्ग पट आहे सोपा का कठीण कोणता मार्ग पट आहे सोपा करा सांगा कोणता मार्ग आपला पट आहे कठीण का कठीण मार्ग पट आहे का सोपा मार्ग पट आहे सोपा जो वाट जरी जास्ती काटा तो मार्ग तो वाट जरी आपण जाजे का जो मार्ग मनीषा डांबरीकरण आहे तो वाट जरी डांबरीकरण काटा जरी आपण जाजे पण देव नमजने असं आहे की स्वर्ग मजाना जो रस्ता जो मार्ग आहे ना तो कठीण आहे आलेले कठीण मार्ग मध्ये जाऊपर्यंत आपण जावा ना त्यापर्यंत आपण स्वर्गनावर राज्य आलेले पहिले लोक बाजारनं पाय पाय जावं लागलं कसे जावं लागलं 3000 झाली काय जावं लागलं बोला ना पाय पाय बरोबर पाय पाय चाला ना शहरी मी करता चांगला हाताल का वाईट हाताल चांगला हाताल बोला कसे हाताल पण माणूस गाडी बी ना आता तो पाय पाय जाय त्यानंतर मग 4 व्हीलर ही गई 4 चाका गाड्या घ्या त्यामुळे तो पाय पाय आता जाय जशा जशा माणूस सोपा मग जाय ना मला तुम्हाला एकच सांग म्हणजे जशा जशा माणूस सोपा मग जाय तशा तशा तो जीवन मी करता हानिकारक आहे आलेले पाय पाय जाताना माणूस जर पडना त्याला जास्ती लागय तो लगेच उभा आहे आलेले आणि फटफटी हो पडना मग तिथला लागी त्याला फटफटीवर जास्ती लागय आणि 4 व्हीलर जर जोर मध्ये ठोकानी मोठी गाडी तर फटफटीपेक्षा कशा लागी जास्ती कशा लागी म्हणजे जशा जशा सोपा होय ना तशा तशा कठीण स्वतःनी करता कठीण होता जाय आलेले तास जाऊया जर येऊन जर आपण रेल्वे मग एका ठिकाणी तर 30 तास लागत कितला तास लागत पण विमान मध्ये घेत ना तर 30 तास ना रस्ता 2 तास मग होय कितला तास मध्ये जावाय विमान मध्ये कितला तास मध्ये जावा बोला ना 2 तास मग पण खाल्ले गाडी असला तर गाडीला जर काय होणार तर थांबाडी ना किंवा कमी लागू शकतोय आणि विमानला काय होणार मग वर ना वर चालेवाना कामच म्हणजे माणूस जितका सोप्या गोष्टी धर आहे माणूस जितला सोपा मार्ग धर आहे ना तिथला तो स्वतःना जीवन मग कठीण होता जाय आलेले आत्मिक जीवन ना तशाच आहे आत्मिक जीवन मध्ये ना माणूस सोपा रस्ता धरायला लागलाय कशा रस्ता प्रार्थना करा ना फक्त तेलवर प्रार्थना कर लेवाना तेलवर प्रार्थना कर लेवाना आणि लाय लेवाना काय करा ना प्रार्थना करा ना स्वतःना तेलवर सुद्धा स्वतः प्रार्थना करत अहो प्रार्थना कोण करे बोला कोण करे आपण फक्त लाल्या येशू ख्रिस्तान रक्त म्हणजे येशू ख्रिस्ताना नाव ते माझं आलेले सोपा मार्ग आहे कशा मार्ग आहे याला काहीच करा पडाय सोपा सोपा मार्ग जरी ना आपण आलेले कोणती बी दुखा लागा ना स्वतः ना प्रार्थना करा ना कोणती बी सभा मध्ये जावा ना अभिषिक्त दास ये राहते आणि शेवटला बस मीटिंग म्हणी का देवना दास सांगाय ज्याला दुखता होय तो जागावर उभा राहाय जावा ना देवना दास प्रार्थना करना का बरं जाणार ले कान बशी जा याला काय करना पडे का काय करना पडे अहो सोपा मार्ग आहे बोला कशा मार्ग आहे पण देवनामधून आहे तू मग कठीण मार्ग माहिती अशा ना तर तू मग स्वर्गना राज्य पोहोचशा आलेले कठीण मार्ग जो आहे ना ते मग काटा बी राहू शकत कठीण मार्ग जो आहे ना
तो आपला खड्डस माहिती जाना पडी हालेलुया समजा आपला पिंजर झाली जावा नाही काही जावा नाही आज काही ना बाजार आहे जर आपला पिंजर झाली जावा नाही तर जर आपण फिरीनं गेल तर लांब पडी समजाय ना जर आपण फिरीनं गेल तर लांब पडी आणि जर असे नीटच गेल तर सोपा पडी आलेल्या पण नीटच जावा नाही करता काटा दगडत खड्डत आलेल्या येशू ख्रिस्त सांगाय की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे आलेल्या मार्ग कोण आहे येशू मार्ग कोण आहे येशू ख्रिस्त स्वतः मार्ग आहे आणि मार्ग आहे ना आपण स्वतः ना असं राहू शकले की मी स्वर्ग येशू ख्रिस्त सांगाय की स्वर्ग ना जावना मार्ग मीच आहे आलेल्या जो मार्गद्वारे येशू जायलाय ना जो मार्गद्वारे येशू जायलाय तोच मार्गद्वारे आपण स्वर्गना राज्यामध्ये जाऊ शकत आलेल्या येशू ख्रिस्त त्रास नाही घ्या येशू ख्रिस्त दुःख सहन करणार येशू ख्रिस्त वर सतावणी होणी येशू ख्रिस्त वर शास्त्री परिषद ज्या लोकांना त्या डोळ्यात आहे नातला येशू ख्रिस्ताला त्या कवतरी सापडत आहे म्हणून धर लागला पण येशू ख्रिस्त जो आता ना तो क्रूस ना तो कठीण मार्ग आता कठीण मार्ग निवडणार तो आलेल्या कठीण मार्ग निवडणार कठीण मार्ग माहिती जायलाय तर आपला बी स्वर्गामध्ये जावा होईल ना तर कोणता मार्ग जाणार पडी कोणता मार्ग ती सोपा मार्ग जे आहेत ना त्या कधी स्वर्गना राज्यापर्यंत लिहि जाऊ शकत दोन मार्ग विषय बायबलमध्ये लिहिलेले एक मार्ग जो आहे तो पसरट आहे म्हणजे आपण जसे जगी राहणार ना तसेच जर जगण्यात ना तर त्याला काही काम करणं पडेल लोक जसे जगी राहणार तसेच जर आपण जगू ना काही मेहनत ना करणं पडा पण कठीण मार्ग मग चालत असताना स्वर्गीय राज्य मग जवानी करता आपला कठीण मार्ग मग चालना पडेल आलेल्या एक देवादास खूप सुंदर सांगेल जर तुम्हाला जर तुम जशी सेवा करी राहणार आणि तुम्हाला जर वाटतं होई की पुढे चांगली सेवा चांगला दिवस येवायला पाहिजे ज्या दिवस तुम्हाला दखी राहणार त्या दिवस पेक्षा चांगला जर दिवस दखाना होई ना तर अधिक मेहनत करणं पडेल आलेल्या आणि जर आपला जर वाटतंय पुढे चांगला दिवस दखायला पाहिजे तर आजच आपला जास्त मेहनत करणं पाहिजे आलेल्या यांनी करताय ना कठीण मार्ग माही आपला जावा नाही कठीण मार्ग माही जो जायलाय ना तो स्वर्गना राज्यपर्यंत पोहोचेल आलेल्या शमेल जो आता नव्हता असं ध्यान द्या हालेलुया 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 मसीह की जय 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 शमेल जो आता नव्हतो दावीद पाहून दावीदना अभिषेक करणार त्याला सांगणार की जो देव आहे जो परमेश्वर आहे तो तुला इस्रायलीना राजा व्हानी करता तुला अभिषेक करायला आलाय हालेलुया देव तुला इस्रायलीना राजा बनवण्यासाठी आहे हालेलुया दावीद लगेच खुश मी काय बनणार आहे तुला काय बनणार आहे राजा लगेच दावीदला राजा बनवणार पहिलं ना गल्ल्यातनी समोर देव उभा करणार काही उभा करणार तो बी सांगताय देव तू तर राजा बनवणार आता नाही काय करते ना पण देव सांगाय तुला राजा मी बनवणार होय तरी कठीण मार्ग मध्ये जाणार पाहिजे कोणता मार्ग मध्ये जाणार पाहिजे सोपा कधी देव देईल जर देव इस्रायलीना दावीदला जर बिगर गल्ल्यातनी समोर उभा करताना गल्ल्यातल्या महाराणा जर राजा बनायला दिला तर प्रजाला वाटतात ना की देव ना दिलेलाय आलेल्या पण जवळ तो गल्ल्यातनी समोर उभा करणार त्याला कठीण परीक्षा द्यावा मुनी त्यांनी नंतर जायला तो देवना सामर्थ्य प्राप्त होणार लोक कसा वाटणार की हो जर एवढा मोठा गल्ल्यातला आवश्यक जो बलिष्ठ आहे ज्याला युद्ध करता येईल तलवार चालवते हो जर त्याला हार आवश्यक आहे म्हणजे यांनी द्वारे नक्कीच यांनी हारी नक्कीच देव आहे हालेलुया यांनी करता आपू बी आहेत ना अशा ना की देव आपू जे आणि आपू सोपा मार्ग धरीन हालेलुया सोपा मार्ग धरीन ना चाला नाही कठीण मार्ग धरीन चाला नाही जो कठीण मार्ग में चाले ना तो प्रार्थना करे जो कठीण मार्ग में चाले ना तो सेवा करे जो कठीण मार्ग में चाले ना तो देव निस्वार्थ लोक हालेलुया आपू देव निस्वार्थ कित्येक लोक असे जे देव निस्वार्थ लोक सांगेलच नाही देव मला कशा बरा करेल आणि ताबे आपू लोक ना सांगे हालेलुया मग लोक समजेल ना बरा कशा व्हायला हालेलुया देवना नावच तेच पर्यंत जायणार आहे देवना कामच तेच पर्यंत जायणार आहे हालेलुया पण जेव्हा आपू शंभरुनी स्त्री जी आहे ना ती देव बघूनी देव तिला सांगणार की मी तुला जेवण ना पाणी देव तिला जो पापद खाणार तेव्हा ती जाई ना जो अख्खा तो गावात आल तर जायला ती अख्खी देवनी स्वार्थ सांगी हालेलुया तशाच जात आलं आपू बी जाऊपर्यंत जाते ना आणि लोकसला देव आपला बरा कशा करेल हे जाऊ लोकांना सांगे ना ताव ते ना समजावच ना हालेलुया लोक सांगत विश्वासी लोकांना पैसा भेटत काय भेटत पैसा भेटत तेचला माहितच ना देव आपला कशा आशीर्वाद देतो हालेलुया लोक सांगत पहिलं दारू पिऊ लागाल
तर कपडे बी ना चांगलं पाहू लागाल, याला खावायला बी चांगला भेटून लागाल, याला परिवार बी चांगला ना आता आलेले. पण लोकसला जो आपण सांगवा की पहिलं मी दारू पिऊ लागाल तो 500 रुपया दिवसला मणी टाकू लागाल, पण आज त्याच 500 रुपया म्हणा रोज ना वाची राहणार, मग मी गरीब ना व्हा, मी श्रीमंत होता आलेले. म्हणा परिस्थिती जी आहे ना ती बदलतीच आहे आलेले. जो मी दुसरा काहीतरी पाप करू लागाल, दुसऱ्या कोणत्या कोणत्या वस्तू खाऊ लागाल, इमल खाऊ लागाल, दारू पिऊ लागाल, किंवा दुसरा जुगार करू लागाल, सट्टाबाजी करू लागाल, तेव्हा मना पैसा मोडू लागला. पण देव म्हणा जीवन बदली दिना, देव म्हणा जीवन म्हणू ना, आज म्हणा त्याच पैसा ज्या त्या काम पडे राहिलं आलेले. त्याच पैशाद्वारे मी देवनी सेवा करेल, त्याच पैशाद्वारे मी देव ना एक चांगलं कपडे पोहे राहिलाय म्हणा, परिवार मग चांगला आहे म्हणा, खावायला चांगला भेटाय, माका गाडी ना आधी माका आज गाडी जायला आलेले. खूप लोक सांगत की पैसा भेटत लोक राहिवत आलेले. पैसा फुकट ना, जर पैसा भेटत ना तर पैसाच वाई लोक सुधरत ना, लोक बिघडत काय करत. पहिलं गावठी पेव लागलं फुकट ना भेटणार तर कोणती भेट, इंग्रजी कोणती भेट. पहिलं 10-20 रुपयाने दारू पिऊ लागलं, स्वतःना पैसा वाई, पण फुकट ना जाऊ भेटत ना तो डायरेक्ट मोटर ब्रँड पिवा लागेल आलेले. म्हणून पैसा जो फुकट ना पैसा बाहेर ना लोक सुधरत ना, लोक बिघडत आलेले. येशू ख्रिस्त जो येलाय ना तो आपला जीवन बदलाने करता येईल, तो येशू ख्रिस्त मग येईन आपण सुधरी जायला आलेले. हे करता देव नावाचं नाही सांग परत वाचले तर परंतु जीवनाकडे जाण्याचा जीवन भाग म्हणजे स्वर्ग भाग जावा ना, दरवाजा अरुंद व दरवाजा झाकला आहे, मार्ग संकोचित आहे, मार्ग संकोचित म्हणजे मार्ग संकट आहे, आणि ज्यांना तो सापडतो आणि जेसला तो सापडेला आहे ते थोडके आहे. आणि ते थोडंच आलेले. देव नावाचं मी सांगे की बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडेच आहे आलेले. निवडलेले थोडे लोक, ज्याला तो दरवाजा, ज्याला तो रस्ता, ज्याला स्वर्गीय राज्याला रस्ता सापडेल ना ते लोक खूप कमी आहेत आलेले. म्हणजे खूप कमी लोक जे आहेत ते रोज प्रार्थना करत, खूप कमी लोक जे रोजनी आराधना करत, खूप कमी लोक जे रोजनी गुडघे टेकत, खूप कमी लोक जे रोजनी देवनी उपस्थिती मग बसत, खूप कमी लोक जे देवनी आराधना करत, देवनी सेवानी करता धावपळ करत आलेले. याने करता देवाचं सांगितलं की खूप कमी लोक ज्यासला तू अरुंद रस्ता सापडेल आलेले. संकटमय जावा नाही, संकट ना रस्ता निवडा नाही. आपल्या जीवन मध्ये जर काही येतात ना होई, आपू जर आपला आत्मिक जीवन मध्ये जर आपण संकटच नाही येता होई तर आपण देव पण काहीतरी दूर आलेले. म्हणजे आपण प्रार्थना मग वेगवेगळे जीवन जगा नाही, आराधना प्रार्थना करा नाही, वेगवेगळे वचन आहे त्याप्रमाणे आपण चालानी गरज आहे आलेले. त्याने करता देव नावाचं असं आहे की संकट ना मार्ग जो आहे तोच जीवन ना मार्ग आहे, जो संकुचित रस्ता आहे तोच खरा जीवन ना मार्ग आहे आलेले. त्याने करता आपण अजून एक वचन वाचू, योहानना पुस्तक काढजे, योहान शुभवर्तमान त्यांना 9 आणि 1 वाचले. या ठिकाणी एक आंधा व्यक्ती आहे. कशा व्यक्ती आहे, एक अंधा व्यक्ती त्यांना दाखला ख्रिस्त दिलेला आहे. म्हणजे अंधा व्यक्तीला तो बरा कशा काय करेल आलेले. तो दाखलाद्वारे आपण जर आपण शिकणार जे तो तिकडून जात असता येशू देव जाऊ लागाल, एक जन्मता माणूस त्याच्या दृष्टीत पडला. जन्मता अंधा कशा अंधा असाल, जन्मता म्हणजे जन्मताच तो अंधा असाल, त्याला जन्म पैस काय बसावं लागाल, तो जन्मताच अंधा असाल आलेले. पुढे वाच. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, आजूबाजूचे शिष्य असतात ते येशू देवला विचारणार, गुरुजी कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा, कोणा पापामुळे एवढा अशा आंधळा जन्माला येलाय. वाच. याच्या की याच्या आई बापाच्या हौस पाप करेल का यानं आई वडील पाप करेल तेव्हा कशा जन्मता अंधा जन्माला येलाय. येशूने उत्तर दिले याने किंवा याच्या आई बापाने पाप केले असे नाही, अशा नाही, तर त्याच्या ठाई देवाचे कार्य प्रगट व्हावे म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहे, तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे. रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे, तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. आता ध्यान द्या, आता वचन ध्यान द्या. असे बोलून तो
भूमीवर थुंकला, अशा बोली दिना आणि ते नंतर तो भूमीवर थुकना. थुंकीने त्याने हा चिखल केला, थुकू आहे तो चिखल करणार. तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला तो चिखल उचलना आणि तो अंधा माणूसना डोळ्याला लाय दिना. आणि त्याला म्हटले जा. आणि तो अंधा माणूसला येशू देवया सांगना की तू जा शिलोह नावाच्या तळ्यात तू. शिलो नावना जो तळात आलतय जायने तू धव. मग त्याने जाऊन धुतले मग तो जायने धवना व तो डोळास होऊन आला. आणि त्याला दखावा लागली. हालेलुया. येशू ख्रिस्त एक अंधा माणूस याला तर त्याला तो जन्मता अंधा शिष्य सांगू लागला की प्रभू प्रभू गुरुजी कोणी मी तर वांधा व्हायलाय या ऊस पाप करेल स्वतः का याने आई वडील ना पाप मिळतं. देव सांगा शाना आहे तर तो जन्मता अंधा हे नाही करता की त्यांनी द्वारे देवनं काम व्हायला पाहिजे. हालेलुया. याने नंतर येशू ख्रिस्त चुकीने चिखल करणार आणि अंधा माणूस आता ते डोळ्याला लावणार. हालेलुया. अंधा माणूस डोळ्याला चिखल लावला तर काय दखाई पहिलं त्याला काय दखाय राहणार. पण तुला जर डोळा पाहिजे वय तर तुला मी चिखल लाय दिसून तो शिलो नाव तुला शिलो नाव ना तर तुला स्वतः जाणार पडे. हालेलुया. जो माणूस जन्मता झाला त्याला देव चिखल लिहिणार आणि त्याला डोळ्याला लावणार. हालेलुया. म्हणजे तुला तर मी डोळा दिसू पण अशा ना देवा तुला काहीतरी करणार पडी. तुला तो काहीतरी संकटना मार्ग आहे ते मै जाणार पडी. तुला अशाच डोळा भेटावणार. हालेलुया. येशू देव पाहतलं ना लोक मागायला येऊ लागलं. काय करायला येऊ लागलं. देव दोन प्रकारे आशीर्वादित कराय ध्यान द्या. एक जो आपण मागजे तो देव आपला दे. हालेलुया. आणि एक हवं ते शिका आणि तर देव स्वतः होईना देव. हालेलुया. माझा माणूस त्याला सांगणार का मला बरा कराया देव मी चाहतील की मी त्याला बरा करतो. हालेलुया. देव को जो आपण मागजे ना तो देव आपला प्रार्थना उत्तर दे. पण देवला जो स्वतः होईना देवाना राही ना तर तो स्वतः होईना तव दे. तो देवला स्वतः होईना तो देव तव दे. जर देव स्वतः होईना देईन तर आपला काहीतरी मेहनत करायला लावायचं. हालेलुया. अंधा माणूसला डोळा देवानातला त्याने करता देव तिला डोळाचा चिखल लावणार त्याला सांगणार की तू जा ना शिलो नावना. हालेलुया. देव शाजना देवा जर देव आपल्या जीवनात काहीतरी काम करायला पाहिजे जर आपल्या प्रार्थना उत्तर जर स्वतः होईना देव देवाला पाहिजे अशी जर आपली इच्छा होईना तर आपला जो संकटना मार्ग आहे ते मैदाना पडेल. हालेलुया. हो अंडाला पहिलं ना दखा लागल तरी बी ते ना डोळ्याला चिखल लायला का तो चापलता घ्यावं. तो कदा ठेसला घ्यावं. तो कदा ताटासनं घ्यावं. तो कदा दुसरी बांगणी जाता होय. तो चापलता घ्या आणि शिलोना नाव धवना म्हणजे संकटना मार्ग माहितो घ्या. शिलो नावना तो धवना तो तिला डोळा होणार. हालेलुया. जन्मता अंधा जो माणूस आता ना तो दखावा लागली. हालेलुया. येशू ख्रिस्त आता स्वतः होईना त्याला डोळा दिलेला. हालेलुया. तर आपण याला जाणं येशू ख्रिस्त त्याला सांगणार की जा आणि जाईन तू मग याजकला दखाडा. देव नाव सांगितले जाता जाताच बरा व्हायचे. हालेलुया. तिथलं लोक परत ना तेच म्हणा तिथला जेव्हा आपण काहीतरी मागायला येते ना देव पर जो लोक काहीतरी मागायला येत देव पर तेच ना जो मागायला आहे ना तेव्हा 9 लोक असे आशीर्वाद मागिन चंगाई मागिन दुष्ट आत्मात्मय बरा होईन किंवा काय दुःख लागल ते मग बरा होईन निघी जात. पण एकच जण शराय जो परत येईल. हालेलुया. पण देव ज्याला देईन तो उगाना बस. देव ज्याला देईन हो माणूस जो अंधा माणूस आहे त्याने बाऱ्या पुढे गेले तो शास्त्रीशी समोर उभा राही घ्या. परुषीशी समोर उभा राही घ्या. लोकांशी समोर उभा राही घ्या. आणि देव त्याला कशा बरा करेल ना तो लोकांना सांगायला लागली. हालेलुया. जाऊपर्यंत देव जर आपल्या जीवनात काम करेल ना तर आपली साक्षीद्वारे आपण सांगणार की लोक की मला देव कशा बरा करायला आहे म्हणजे अडचणमय देव मला कशा करायला आहे. अडचणमय मी शेवट अडचण पडेल आता मी जवळ आजारी आता मी जो फिरू लागला सतत तो कोणी ना पण देव म्हणू ना नाही देव मग येवानंतर मी बरा होणार. आणि आज जी अडचणमय मी ती अडचणमय देव मला बरा करेल आहे तर अशी आपण साक्षी जो आहे तो आपण बोला नाही. हालेलुया. याने करता देव जो स्वतः होईना देईन काहीतरी तेव्हा तो स्वतः होईना देईन तेव्हा तो संकटना मार्ग मध्ये जावा लागेल. हालेलुया. जर आपल्या जीवन आपला वाटतंय की मनीद्वारे बी मी बी आराधना करायला पाहिजे. मनी बी प्रार्थना देव ऐकायला पाहिजे. मी बी वचननी सेवा करायला पाहिजे. जर आपला अशा वाटतंय ना तर आपण आपला देव स्वतः होईना जर दान देईन तर तो संकटना मार्ग मध्ये जावा लागेल. हालेलुया. पसरट मार्ग मध्ये चालणारे लोक खूपच. पसरट मार्ग म्हणजे जो कोणता मार्ग आहे नरकना. कोणता मार्ग आहे तो आपण काही लोक काही ना करत तरी काही जाईल पण स्वर्ग जावानी करत काहीतरी मेहनत करणं पडी. हालेलुया. संकोचित मार्ग म्हणजे एकदम
मार्ग जो आहे तो खूप संकट नाही आलेल्या आज ख्रिस्ती जीवनला आहे ना लोक खूप हलकाम लिहिलेलं कसे लिहिलेलं इथला आत्मिक जीवन किंवा ख्रिस्ती जीवन इथला हलकाम आहे ना आलेल्या आपण जर रोज प्रार्थना ना करता होईल ना तर आपण परेशान पडू शकते आपण जर प्रार्थना म्हणा होईल देव गुडघ्या ना टेकता होईल ना तर आपण पाप पडू शकते हालेलुया भले मी रोज प्रार्थना करता होईल भले मी दर रविवारी चर्चा मिळता होईल पण मी जर घर प्रार्थना ना करता होईल ना तरी बी मी पाप पडू शकेल घर जर मी प्रार्थना ना करू शकाय ना तरी शैतान म्हणा मन जागा लिहू शकाय तरी शैतान म्हणा वचन चोरू शकाय हालेलुया जो व्यक्ती प्रार्थनाમાં રહે जो व्यक्ती आत्मिकरीते तयार રહે जो व्यक्ती वेगवेगळी प्रार्थना करे आराधना करे वचन प्रमाणे चाले ना तेना जीवनमा संकट येत हालेलुया इयोबने बारेमध्ये देवना वचन लिखाय की इयोबर एवढा मोठा संकट होना की तेना जे पोरे आतलं 10 पोरे ते एक रोज मरी गेत तेना 500 जोडे आतल्या कितल्या जोडे आतल्या त्या बी मरी गेत मेंढा आतलं ते बी मरी गेत बडी धन संपत्ती मरी गई बठ्ठा तेना नुकसान होई गया तरी भी योग तेनी जीव वाय किंवा तेना तोंड वाय देवनी बारेમાં पाप करना इतला संकट होना तेवर हालेलुया इतला संकट इतला मुश्किल इतला संकटना मार्ग मै गया पण देव नव्हता सांगी की तो विश्वास में टिकी रहा नंतर जो आता ना देव तिला जो आशीर्वाद आता तो डबल आशीर्वाद परत करेल हालेलुया डबल आशीर्वाद देव तिला परत केलेले म्हणजे जेवढा धन जायला आता ना त्यापेक्षा डबल ना धन केला तिना पुरे तिला दिना अन तेना ज्या जोडे आतला ते मेंढ होई धन होई दौलत होई घर होई जाबी काय जायला आता ना ता बठ्ठा देव तिला परत करेल आहे हालेलुया पण हो मार्ग मग चालत हो संकटना मार्ग आहे कोणता मार्ग आहे एक टाइम तोच वचन वाचली शिका मत्तई 7:14 वाचले बरं परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद परंतु जीवनाकडे म्हणजे स्वर्गाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि मार्ग संकोचित म्हणजे मार्ग संकट नाही आणि ज्यांना तो सापडतो ज्यासला तू सापडाय ते थोडके आहे ते थोडकी आहे हालेलुया आपला सापडेल आहे का ना वर आताच्या म्हणतात सापडेल आहे ना काही जावा नाही मला काही जावा नाही आज पाय मग रोज प्रार्थना करना रोज प्रार्थना करना बरी हालेलुया वचन प्रमाणे चालना हालेलुया तुला माहिती आहे का आजकाल यावे जायले जो प्रार्थना बी ना करे त्याला वाटे मी काही जासो जो रविवारी मीटिंगला बी ना ये त्याला वाटे मी काही जासो अशा पण अशा हालेलुया जो वचन प्रमाणे चालय बी ना त्याला अशा वाटे मी काही जासो देवनी करता काय वचा उखलाय बी ना त्याला वाटे मी काही जासो पण देव सांगे की मार्ग जो आहे तो संकट नाही संकोचित मार्ग आहे तो आणि साकडा बी मार्ग आहे तो हालेलुया म्हणजे जग जसा चालेल ना तसा मला चालना नाही हालेलुया जगला सोडीने जाऊ आपण पुरं बघा लोक जर 5 मिनिटं प्रार्थना करता तर मी 10-15 अर्धा तास प्रार्थना करतो जर देवना एक जण जर देवना वचना प्रचार करायला ना मी बी देवना वचना प्रचार करतो हालेलुया ना तरी 700 तरी मी लोकांना सांगतो म्हणजे त्याला समजी की देव मला कोणता संकटमय बरा करेल आहे हालेलुया एन करता आपू ते प्रार्थना मरवा नाही देवना वचन असं आहे की तो मार्ग मध्ये जाणार आहे ना खूप कमी लोक ज्याला तो सापडेल आहे जे संकटना मार्ग मध्ये चाललाय जो व्यक्ती किंवा जो माणूस देवनी आत्मिक रीते देवनी वचन प्रमाणे जो चालय ना त्याला दुसऱ्याला चुक्या दाखला टाइमर जो व्यक्ती खरा देवनी सेवा करे ना त्याला दुसऱ्याला चुक्या दाखला टाइमर नाही हालेलुया कारण तो स्वतः मग गव चालला की जाय जो आपण स्वतः मग गव चालला की जावा ना तो आपण तेसमय दूर व्हावा आणि तो आपण अनंत काळात जीवन करता तयार होऊ शकतो हालेलुया आणि आपण अजूनपर्यंत जर अवश्यानं तो तसे असे जर करतो होईल तो अजून पाप माझा गिरे नाही तो अशा कर राहिलाय तो तशा कर राहिलाय म्हणजे आपण अजून स्वतःला ना ध्यान दे राहिले हालेलुया जो एक माणूस स्वतःला ध्यान देवा लागी जाय ना तो त्याला दुसऱ्या चुक्या ना हालेलुया यांनी करता आहे ना आपण स्वतः जीवन वचन लागू करा नाही ते प्रमाणे आपण चाला नाही हालेलुया त्याने करता देवाला वचन सांगे की हो जो मार्ग आहे जीवन बंधना जो मार्ग आहे ना तो साकडा आहे रस्ता आहे तो संकट नाही हालेलुया संकट ना रस्ता मध्ये आपला जावानी तयारी पाहिजे आज स्वतः चालू आहे आज काहीतरी नवीन चालू आहे अशा ना पण जो आपण स्वतःवी ना स्वतः मध्ये आपण टिकी राहणार
आलेल्या स्वतः मध्ये आपू एक 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 मन वयने चाला नाही आलेल्या येशू ख्रिस्त जो आता तो स्वतः मिळाला आता येशू ख्रिस्त चुकामुना येशू ख्रिस्तला मारामुना येशू ख्रिस्तला कृती शिक्षा म्हणे त्याला हातच नको आहे डोकामुना त्याला पायच नको आहे डोकामुना त्याला डोकामुळा तो काटासना मुकून ठेवामुना ठेवण्यातच ना आता दाबी दिना ते एवढा दाबी दिना की डोकामध्ये रंगत निघाला लागल्यानं पूर्ण चेहरा त्याला रक्तनाच व्हायला आता अहो येशू आहे का कोण आहे अशा वर का सुद्धा ना लागला येशू ख्रिस्त इतका संकटना मार्ग माहिती आलेल्या जिवंत देवना तो एक पुत्र आता तो राजाने गर्मभी जन्म लिहू शकू लागाल तो प्रधाननी गर्मभी जन्म लिहू शकू लागाल चांगला अधिकारीनी घरले मंत्री संत्रीनी गर्मभी जन्म लिहू शकू लागाल पण म्हणा येशू ख्रिस्त जो आता ना तो सोपा मार्ग ना निवडलेला आहे तो कठीण मार्ग निवडना तो गायना गोठामा जन्म लिहिना बेबिचारी पापी लोकच मरणा तो येशू ख्रिस्त शिष्यसने आधी जेवण करणार तेसला स्वतःना हातवाय जेवण खावाडणार स्वतः तेसला शिष्यसना पाय येशू ख्रिस्त स्वतः द्यायला हालेलुया इतका कठीण मार्ग माहिती घ्या लोक तेवर थुकणं लोक त्याला कपडे लिहिणं थट्टा उडावं लागत लोक त्याला गादेव लागलं तो क्रूस उचलीनं चालू लागाल इतका संकटना मार्ग माहिती येशू ख्रिस्तनं एक आत्मा किया ठोकणं तो दुसरा आत्मा आहे ना किया ठोकत असताना एक आत्मा ठोका घ्या तो दुसरा हात धरणं ते लोक वडीनं ठोकणं इतका कठीण रस्ता मग येशू ख्रिस्त जायलाय हय ना ठोकीत ठोकी ना पण शेवटेनी हुकीम सुद्धा बाला फसवून यायलाय आलेल्या त्यांनी नंतर तो जो आता ना तिसरा रोज उठीनं शिष्य अरे बोलणार तो स्वर्ग मग घ्या काही घ्या इतली कठीण परिस्थिती मग इतला कठीण मार्गमय वयनं स्वतः येशू ख्रिस्त जो देव नाही एक पुत्र आता ना तो स्वर्ग मध्ये जायलाय आलेल्या आपला निस्ता रविवारी मी प्रार्थना करतो रविवारी वचन आहे रविवारी मी सेवा करतो हय सेवा किंवा हय धार्मिकता आहे ना हय रविवारी सेवा पुरती धार्मिकता रविवारी ख्रिस्ती पण येत धार्मिकता आपला स्वर्गपर्यंत ले जावा स्वतः देवला एवढा हाल करणार पडणार आलेल्या देवना एक पुत्र आता जो एक पुत्र आता त्याला सुद्धा एवढा हाल करा पडणी तर आपू त्यांना अनुयायी जे आपू येशू ख्रिस्तला देखील सेवा करा नाही आलेल्या आजकाल लोक ना सेवकाला देखील सेवा करायला कोणाला देखील ना कोणीतरी सेवा घे तोच मला तेल करे दे मग मी करावं आलेल्या कोणीतरी मला डोकावर हात ठेवी मला प्रार्थना करी या अशा शॉर्टकट मार्ग लोक धरले पण देवना वचन सांगाय की स्वर्ग जावानी करतो कोणता शॉर्टकट मार्ग तो संकटचित मार्ग आहे कठीण मार्ग आहे ते मैज आपला चालना पडी जापर्यंत आपण तो मार्ग मग चालत नाही ना त्यापर्यंत आपण स्वर्गना राज्यना वाईस ना होऊ शकते आलेल्या कोणतीच मोठी गोष्ट नाही येशू ख्रिस्ताने आणि पहिले स्वर्ग मग जाणार कोण आता चोर बोला कोण आता आज बाजूला चोरला येशू ख्रिस्त सांगणार की तो चोर पस्तावा करणार तो चोरला सांगणार की चोर या सांगला तू जो तुला राज्य मिळशी ना तव तू म्हणे सुदिली जी म्हणे आठवण करजी जो तू तुनी महिमा मिळशी तव आलेल्या येशू देव त्याला जिवंत असाल तो जोपर्यंत ऐकू लागाल दखू लागाल तव येशू ख्रिस्त त्याला सांगा की आजच तू म्हणे आधी सुखलोक नरशी आलेल्या येशू ख्रिस्तने आधी सुखलोक मग जाणार पहिला कोण आता चोर बोला कोण शिष्य बी नाही घेत 3.5 वर्ष येशू ख्रिस्तने आले ते नाही घेत तुम्हाला माहिती आहे का येऊदा सुद्धा नाही घ्या तो इतका चमत्कार करणार तरी सुद्धा तो जाऊ नाही शकणार आलेल्या चोर येणे करता घ्या की जो येशू ख्रिस्तला जितला त्रास व्हायला होता ना येशू ख्रिस्त जो मार्गमय जायला तर कृष्ण मार्ग तोच मार्गमय चोर जायला तर आलेल्या येशू ख्रिस्त आतसला त्रास होणार ना चोरना बी आतसला त्रास होणार येशू ख्रिस्तला पाय मग खिया टोकणार ना चोरना बी तो पाय मग खिया टोकणार येशू ख्रिस्तला जितला त्रास देणार क्रूसवर लोकांना तितलाच त्रास तो चोरला व्हायला आता ये नाही करता येशू ख्रिस्त सांगा की मन इतला त्रास तुला व्हायला ना तर मी तुला आज खरा सांगू की तू आजच म्हणे आधी सुखलोक मिळायची आलेल्या आपला बी त्रासमयी संकटना मार्गमयी जो आपण चालवा ना तवच आपण देवला आवडणार घेऊन जगणार तवच आपण स्वर्गामध्ये जाऊ शकतो आलेल्या एक देवनादास सांगायचं या फक्त रविवारी धर्मी बनणार आहेत ना स्वप्न मग विचार ना करा ना का स्वर्गामध्ये जावं आलेल्या स्वप्न मग बी नाही विचार करा नाही संघाय आहे फक्त देवला दखाडांचा आहे पण आपण वेगवेगळी प्रार्थना करणार बनायला पाहिजे वेगवेगळी प्रार्थना जीवन जगणार बनायला पाहिजे आपण आलेल्या देवनी सुवार्थ सांगणार बनायला पाहिजे कज आपण जगणार की कज अजूनपर्यंत लोक येत ना कज नवीन लोक देवमय येत ना आलेल्या याची करता आपला प्रार्थना करा नाही आपला उपवास धरा नाही आलेल्या आपण उपवास फक्त 3 रोज धरते कवा धरते बरं उपास मीटिंगला बाकी लोक तो उपास धरत
3 रोज उपास मग वरीच भर जगजे आपण कितला जगजे 3 लिटर मग वरीच भर गाडी चाली का 3 लिटर पेट्रोल मग वरीच भर गाडी चाली का मग आठवडाभर सुद्धा चाला ना ती आलेले मग रविवारी प्रार्थना करे पुरा आठवडा चाली का 1 लिटर पेट्रोल मग चाली पुरा आठवडा गाडी ना चालू शकत रोज न रोज आपला प्रार्थना करना पडी रोज न रोज प्रार्थना म्हणजे जीवन जगना पडी आपण तो आपू स्वर्गना राज्यना वारिस किंवा भागीदार बनणार आलेलं सांग की तू मजत स्वर्गना राज्यना वारिस मी तो अभि सांगा की आपलं ती घर वेगवेगळं तर आपला आखसला एकच धर्म रवाना आहे आलेले येशू ख्रिस्त सांगा की मला पिताने धर्म रवाना जागा पुष्कळ म्हणजे आपण एकच धर्म राहणार फक्त फळे अलग अलग राहील आलेले हे करता आपू एकच घर न एकच स्वर्गना राज्यना वारिस आहे आपू फक्त आपू देवने करता काहीतरी वजा उचलणार बनायला पाहिजे कोणी प्रार्थना वजा उचलायला पाहिजे कोणी बाजून घरने आजूबाजूने करता आपण प्रार्थना करायला पाहिजे आपला समाजने करता आपले गावने करता आपला कुटुंबने करता सुद्धा आपण प्रार्थना करायला पाहिजे हालेलुया आपू येशू ख्रिस्त जो देवना कोरे होता ना त्याला काय गरज आहे प्रार्थना करायला तरी तो दिननी सेवा करू लागाल ना खरात प्रार्थना करू लागाल हालेलुया प्रार्थना मग सामर्थ्य आहे प्रार्थना जी आहे ती आपल्याला बल दे प्रार्थना जी आपल्या लोकांनी समोर उभं राहायला ताकद दे आलेले करता आपण सुद्धा वेगवेगळी प्रार्थना करायची गरज आहे येशू ख्रिस्त सांगे की मार्ग सत्याने जीवन मीच आहे येशू ख्रिस्त या संकटना मार्गमय घ्या ना येशू ख्रिस्तला जेवढा त्रास होणार ना आपला बी तोच मार्गमय जावा नाही आपण बी तोच मार्गमय चालणार लोक आलेले येशू ख्रिस्त सांगे जो बी म्हणे माग येई ना म्हणे माग जो ज्याला वेवाला शेवा देतो तो स्वतःना वधस्तंभ उचला ना म्हणे माग या आलेले वधस्तंभ उचला ना म्हणजे वधस्तंभ उचला ना म्हणजे आपू देवना वचन ना वजा आपो रही देवनी सेवा ना वजा आपो रही आलेले देवनी स्वार्थाना वजा आपो रही तर जय बी जावा ना आपू तो वजाली न जावा नाही आलेले अति वजा अति टाकी ना जावा नाही आलेले वजा ली न जावा नाही देवना सांगे की मी आकाश म्हणे चिड साधं का तेचला जे टाइमवर वेळ भेटे ना तुम तो मनी बनाडे मनुष्य तुम्हाला ज्या बी गोष्टी होय ज्या बी गरज होय ना त्या स्वर्गीय बी त्याला माहिती आहे आलेले ते फुलच बांधलं का ते कसे बारे सजेल देवना होतं सांगाय की ते आहेत ना सुलेमान राजा जे सोना चांदीनं बंगलातलं सोना चांदीनं महलातला तो सुद्धा इथला बारी सजेल नाही तिथला बारी देव फुलाचा सजावाय आलेले अरे तो चारा आहे 2 रोज मग मुराय जाणार आहे 2 रोज मग कोण खै वय जाणार आहे ते नाश सुकाय जाणार आहे तो त्याला जर देव इथला बारी सजालाय तर आपण जर त्यांनी वचन प्रमाणे जाणार ना तर देव आपला कितला बारी सजाय आलेले विश्वास ठेवा नाही की देव आपला जीवन काहीतरी नवीन काम करणार आहे आलेले संकोचित मार्ग माप चालणार बनायला पाहिजे अरुंद मार्ग माप चालणार बनायला पाहिजे आलेले तुम्हाला माहिती आहे का अरुंद मार्ग काय आहे तो म्हणजे समजा नदी आहे नदीवर एकच खांबा टाकेलाय त्याला काय सांगत अरुंद मार्ग आलेले आणि तो खांबावर चालत असताना आहे ना असा किंवा तो तात्वल सुद्धा जावाला जाव आपण समायने जाऊ चालवा ना तर नदी त्यातले अंग जाऊ शकते आलेले ख्रिस्ती जीवन मग अरुंद मार्ग हवाच आहे आपण जग बांगा सतत ना जावा नाही आपण सरळ देवना मार्ग मग वचन करत जावा नाही वचना मार्ग मग चाला नाही तर आपू जो ज्याची शर्यत आहे जिंकणार आहे आलेले देवना होतं सांगे की शर्यत मग कोण पुष्कळ जण म्हणजे ख्रिस्ती लोक तर पुष्कळ पण तू मश बा की तातून जिंकायला पाहिजे म्हणजे तू मश वागा तू मश करा तुम्ही तो मार्ग मश चाला की तो स्वर्गीय राज्याना जो मुकुट आहे तो तुम्हाला भेटायला पाहिजे आलेले आजपर्यंत आपण जर प्रार्थना करतोय ना प्रार्थना करणार बंद झाला नाही आजपर्यंत आपण आपली साक्षी ना सांगत नाही तर आपण दुसऱ्याला साक्षी सांगत नाही ते द्वारे सुद्धा लोक वाचू शकतात आलेले अशा नाही का एकच जणी उठीन वचन सांगी तर दुसरा आपण वचनी सेवानी करता सुद्धा तयार राहा नाही आराधनाने सेवानी करता सुद्धा तयार राहा नाही प्रार्थनाने सेवानी करता सुद्धा आपण तयार राहा नाही सुवार्ता सांगाने सेवानी करता सुद्धा तयार राहा नाही आलेल्या जेव्हा आपण आपला मनला तयार करवाना तेव्हा देव आपला मन मग काम करी आणि स्वर्गीय राज्याना जो वारिस आहे जो भागीदार आहे तो आपण बनू शकूया आलेल्या चला आपण सर्वजण डोळा लावू आणि प्रार्थना करू सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी आम्ही विश्वास करतो तू तुझ्या वचनाद्वारे बोललायस प्रभूजी तुझं वचन सांगतो प्रभू जीवनाकडे जाण्याचा मार्ग संकोचित म्हणजे संकट
संकटाचा मार्ग जो संकुचित म्हणजे एक रुंद मार्ग आहे प्रभूजी, अरुंद मार्ग आहे प्रभूजी. तर त्या मार्गामध्ये चालण्यासाठी आमच्या मनात तो काम करतो. रुंद मार्ग म्हणजे जीवन जगण्यासाठी, रुंद मार्ग म्हणजे चालण्यासाठी तो आमच्या मनात काम करतो प्रभूजी. आमच्या मनात वचन साठवून राहतो प्रभूजी. जेव्हा आम्ही प्रभूजी कोणत्याही आमच्या बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे, पाहण्याद्वारे प्रभूजी जे पाप होत असेल प्रभूजी, त्याला प्रभूजी आजपासून प्रभूजी आमच्या मनात वचन राहिलं, त्या पापापासून आम्ही लांब राहू असं तो आमच्या मनात काम करतो. संकटाचा मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त ज्या मार्गाने गेलाय प्रभूजी, येशू ख्रिस्तला सुद्धा त्रास सहन करावा लागतो. तर जीवनात प्रवेश करत असताना प्रभूजी आम्ही पण आमच्या जीवनात प्रभूजी एक बोध घेऊन चालू प्रभूजी, वचनाचा बोध, सेवेचा बोध, मंडळीचा बोध, कोणता पण एक बोध घेऊन आम्ही सेवा करू प्रभूजी, असं तो आमच्या मनात काम करतो प्रभूजी. आपले पोरं घेतला नाम करो. मेरे जीवन में नया काम कर प्रभु, मेरे जीवन में नया काम कर प्रभु, मेरे जीवन में नया, मेरे जीवन में नया, मेरे जीवन में नया काम कर प्रभु, मेरे जीवन में नया काम कर प्रभु, मेरे जीवन में नया काम कर प्रभु, मेरे जीवन में नया, मेरे जीवन में नया, मेरे जीवन में नया काम कर प्रभु, मेरे परिवार में नया काम कर प्रभु, मेरे परिवार में नया काम कर प्रभु, मेरे परिवार में नया, मेरे परिवार में नया, मेरे परिवार में नया काम कर प्रभु, मेरे परिवार में नया, मेरे परिवार में नया, मेरे परिवार में नया काम कर प्रभु, मेरे मंडली में नया काम कर प्रभु, मेरे मंडली में नया काम कर प्रभु, मेरे मंडली में नया, मेरी मंडली में नया, मेरी मंडली में नया काम कर प्रभु,